माऊलीचं राखण करायचे। ऐका गडे ऐका, आज प्रत्येक गावामध्ये आपल्याला देवा जवळ जावं लागतं, पण जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती, अरे अख्ख्या जगाचा विचार केला, अख्ख्या ब्रह्मांडाचा विचार केला ना, तर प्रत्येकाला जगाच्या बापाच्या दर्शनासाठी जगाच्या बापाजवळ जावं लागतं। पण ऐका गडे ऐका, माझ्या आत्मापूरच्या राजानं सद्गुरू बाळू मामांना या जगाचं कल्याण व्हावं, या लेकरांचं हित व्हावं, माझ्या भक्तांना कोणती अडचण येऊ नये म्हणून जगाच्या बापानं प्रत्येक गावोगावी जावं आणि सगळ्यांचं कल्याण करावं। माझा बाळू बाबा सतवाचा उभा आहे ताता, माझा बाळू बाबा सतवाचा उभा आहे ताता, वाट बघतो भक्ताची आत्मा पुराच्या वाट बघतो भक्ताची आत्मा पुराच्या आपल्या भक्ताला त्रास होतोय तो पाहावा आणि सगळ्यांचं कल्याण करावं, सगळ्यांचं भलं करावं। संत महात्मे कशासाठी जन्म घेतात, संत महात्मे कशासाठी अवताराला येतात, का तर आपल्या भक्तांचं कल्याण व्हावं, भक्तांचं चांगलं व्हावं याच्यासाठी संत महात्मे जन्माला येतात आणि संत महात्मे आपल्या भक्तांचं कल्याण करतात। मग बघा, आयुष्यभर माणसाचा अट्टाच चालू असतो, आयुष्यभर माणसाची धावपळ चालते, मला भला मोठा बंगला असावा, मला भला मोठी गाडी असावी, पण ऐका गडे ऐका, एकदा काय या आत्म्यातून प्राण निघून गेला ना, कोणी सुद्धा कोणासोबत राहत नाही। आत्मा आणि कुडीचं भांडण लागतं। कुड म्हणजे काय तर आपला हा देह हे शरीर आणि या शरीरामध्ये असलेला आत्मा, त्या आत्मा कुडीचं भांडण लागतं। कसं आत्मा कुडीचं भांडण लागतं तर बघा, आत्मा कुडीचं लागल भांडण, आत्मा कुडीचं